नमस्कार मित्रांनो, मी अमित कदम पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहोत ते पुन्हा एकदा सातमाळ साईडचे किल्ले करायला। असला, ऐवंतगड, मोहनदरा आणि हदगड असे 2 दिवसात 4 किल्ले करायचा आमचा प्लॅन आहे। तर या साईडला वणीच्या बाजूला, वणी सप्तशृंगी गडाच्या बाजूला जे सगळे किल्ले आहेत, तर या साईडला जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट थोडं कमी आहे। इथे तुमची खाजगी वाहनाने आलं तर चांगलं होईल। तरी सुद्धा जर कोणाला पब्लिक ट्रान्सपोर्टने यायचं असेल तर त्याचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इन्फॉर्मेशन देईन। आम्ही तरी आमची खाजगी गाडी घेऊनच आलो होतो इथे। आम्ही आता दरे गावातून निघून असला गावातून दगडपिंपरीचा हा कच्चा रस्ता आहे थोडासा, माझ्या मागे तुम्ही बघू शकता। त्या रस्त्याने जिथून असलाचा ट्रेक चालू होतो तिथे पोहोचलो आहे। दुपारचे 12 वाजलेत, त्यामुळे आता थोडंसं थांबून आम्ही आमच्याबरोबर थेपले आणले होते, ते थेपले आता खातोय दुपारचं जेवण म्हणून। आणि मग थोड्या वेळाने थोडंसं 1-1:30च्या सुमारास आम्ही असलाचा ट्रेक चालू करू। इथे हा असला गड दाखवतो एकदा। आम्ही थांबलो इथे, इथूनच हा ट्रेक चालू होतो। खाली असला गाव आहे आणि ह्या साईडला दगडपिंपरी गाव आहे। ही खिंड आहे, याच्या पुढे, या खिंडीच्या पुढे रस्ता खराब आहे, जात नाही, म्हणजे रस्ता इथे संपतो। इथे याच्या पुढे रस्ता जात नाही, म्हणजे 4 व्हीलरसाठी 2 व्हीलर जाईल। आणि इथूनच असला गडाचा ट्रेक चालू होतो। हा इथे असला किल्ला। आता आम्ही जेवतोय, जे थेपले आणलेले ते खातोय आणि मग असला किल्ल्याचा ट्रेक चालू करायचा आहे। ही जी वाट आहे ही डावीकडे असं ही छोटी टेकडी चढत जायची आहे। वरती सतीचं मंदिर, मारुती मंदिर सगळं वरती आहे आणि तिथून मग असलाला जायचं तसं। आता वाजले दुपारचे 1 बरोबर आणि आम्ही आता असला चढायला घेतलाय भर उन्हातनं मार्चच्या। तर ती सुरुवातीची टेकडी एक 10-15 मिनिटं चढून आल्यावर आपण येऊन पोहोचतो त्या टेकडी आणि असला किल्ल्याच्या खिंडीमध्ये। आणि तिथेच एक हे मंदिर आहे। आता ते मूर्ती जी आहे ती पूर्ण झिजली आहे, त्यामुळे सती मातेचं आहे की हनुमानाचं आहे ते काही कळत नाही, पण एक मंदिर आहे। या मंदिरापर्यंत येऊन पोहोचतो आपण आणि या मंदिरापासून मग आता हे असला किल्ला चढायला घ्यायचा आहे। आणि हा असला किल्ला असा चढून मग हा ट्रॅव्हर्स मारून तिकडून पायऱ्यांच्या मार्गाला लागायचं आहे। आता बघूया, आता आम्ही हे चढायला घेतोय, बघूया कुठून चढून कुठून ट्रॅव्हल्स मारायचं आहे, दाखवतो पुढे। त्या खिंडीतल्या मंदिराच्या पुढे लगेचच थोडं चढत आल्यावर असलाचा डोंगर डावीकडे ठेवत आणि दरी उजवीकडे ठेवत आपण आता चढाई करतोय। आणि तसं वाटेमध्ये असे हे मध्ये रिबीन लावलेले आहेत, हे ते रिबीन आहे वाट माहिती पडायला। त्या खिंडीतल्या मंदिरापासून थोडंसं वरती चढत यायला लागतं। थोडीशी चढाई केल्यावर आपण येऊन पोहोचतो ते इथे हे हनुमानाचं मंदिर आहे, म्हणजे ते खालती खिंडीत जे होते ते सतीमातेचं होतं मंदिर। इथे आता हनुमानाच्या मंदिराकडे पोहोचलोय आपण। एक 10-15 मिनिटाची चढाई होती, 10-15 मिनिटात आम्ही इथे पोहोचलोय। आता इथून आता पाठी हा असला आहे। एक अपडेट, मारुती मंदिरापासून ट्रॅव्हल्स नाही घ्यायचा आहे, अजून वरती त्या डोंगराच्या जो नाकाडापर्यंत जायचं आहे आणि तिथून ट्रॅव्हल्स घ्यायचं आहे। आता मारुती मंदिराच्या पाठून जी वाट जाते ती आम्ही पकडतोय, ती उजवीकडे न जाता त्याच्या पाठूनच जी वाट जाते ती पकडून वरती खडी चढाई यायचा, ती चढून मग तिथून उजवीकडे वळून डोंगराच्या कडेकडेने त्या साईडला जायचं आहे पायऱ्यांकडे। हनुमान मंदिरानंतर जी चढाई आहे ती थोडी खडी आहे आणि थोडी घसाऱ्याची आहे, त्यामुळे नीट सामावून चढायला लागतंय। थोडा स्क्री आहे, घसारा आहे आणि आता उन्हाचा तडाखाही वाढला आहे, पण हवा चालू आहे त्याच्यामुळे एवढं काही जाणवत नाही, पण 2चं ऊन आहे समजू शकता। चढताना थोडा त्रास होतोय आणि स्क्री आहे त्याच्यामुळे आस्ते आस्ते चढतोय।
त्या तिथपर्यंत जायचं आहे. मग तिथून उजवीकडे ट्रॅव्हर्स आहे. हा पूर्ण असा स्क्रीवाली चढाई आहे. तर ते काय दाखवतो. ते तिकडे खालती हनुमान मंदिर आहे. तिथून ही उभ्या नाकाडाची डोंगर कड्याची चढाई चढून आल्यावर आता जवळपास ती ही अर्ध्या तासाची चढाई चढल्यावर आता आपण येऊन पोचलोय त्या अचल्याच्या पायऱ्या लागल्या तिथे थोड्याफार. या खोदीव दगडात खोदलेल्या पायऱ्या लागल्यात. पायऱ्यांच्या वरची खडी चढाई त्या नाकाडापर्यंत. तर जवळपास पायथ्यापासून 1 तास आणि त्या मंदिरापासून अर्धा तासाची चढाई केल्यावर आता आपण अस्लाचा जो डोंगराचं नाकाड आहे जे बोलतात त्याच्या खालती आलो आहे. आता इथून हा जो आहे डोंगराच्या कडेने त्या बाजूला जायचं आहे जिथे पायऱ्या आहेत अस्लाच्या. म्हणजे अस्लाचा डोंगर डावीकडे ठेवून आणि दरी उजवीकडे ठेवून आपल्याला आता कडेने जायचं आहे. म्हणजे ट्रॅव्हर्स मारत जायचं आहे आणि तिथे पायऱ्याने मग अस्ला चढायचं आहे. हा असा ट्रॅव्हर्स आहे. हा आपण आता इथून चढून आलो. इथून जायचं आहे. ओके. आणि फायनली आपण जवळपास 1-1.25 तास चढाई केल्यावर येऊन पोचलो त्या अचलाच्या पायऱ्यांच्या इथे. माझ्या मागे बघू शकता या असल्या किल्ल्याच्या पायऱ्या दगडात खोदलेल्या. ऊन खूप आहे, उन्हाचा त्रास होतोय, पण ठीक आहे. मार्च महिन्यात हवा चालू आहे त्यामुळे एवढा घाम येत नाहीये. या असल्याच्या पायऱ्या. पायऱ्या थोड्याशा वरती चढून आल्यावर इथे एक बुजलेलं पाण्याचं टाक आहे. पहिल्या टप्प्यातल्या पायऱ्या चढून आल्यावर पाण्याचं टाकं होतं आणि आता दुसऱ्या टप्प्याच्या पायऱ्या मागे लागल्यात. माझ्या मागे आहेत या दुसऱ्या टप्प्याच्या पायऱ्या. ह्याच्यामध्ये एक गुहा आहे 3 फूट बाय 3 फूटची प्रवेशद्वार असलेली, पण ती काही आता सापडत नाही आहे गवतामुळे. कदाचित बघू उतरताना सापडली तर. आता तरी काही सापडत नाही आहे. आता ह्या पायऱ्या चढून आम्ही अजून तरी सापडली नाही. वरती आहे का बघूया. अर्ध्या पायऱ्या चढल्यावर आहे असं बोलतात. बघूया. आता परत पायऱ्या लागल्या त्या ओबडधोबड खोदलेल्या. पायऱ्या थोड्या वरती चढून आल्या. इथे काही ढासळलेल्या तटबंदीचे अवशेष दिसतात. आता ती ढासळलेली आहे तटबंदीचे अवशेष. आता हे ढासळलेले आहे पूर्ण. इथे पण काही आहेत दगडी सगळे ढासळल्यात. या पायऱ्या. आणि फायनली पायथ्यापासून चालू करून जवळपास 1.5 तासाने कडक उन्हामध्ये ट्रेक करून आपण असल्या किल्ल्यावर पोचलोय. आता असला किल्ल्यावर पोचलोय. आता असला किल्ल्याच्या माथ्यावर पोचलोय. तर बघू इथे काय काय अवशेष बघायला मिळतात ते सगळे दाखवतो. तर सर्वात पहिले वरती आल्यावर उजवीकडे दिसतोय तर टवल्या असलाचा सोबती. आणि आपण सध्या तरी जातोय ते डावीकडे असलाच्या. इथे वरती आल्याच काही घराची ज्योती दिसत आहेत. इथे बघा इथे हे आपण बघितलंच. पुढे बघूया आता अजून काय काय. हे इथे पाण्याचं टाकं एक बुजलेलं.
तर वरती आले आले आम्ही डावीकडे गेलो होतो. डावीकडे काही अवशेष नाही आहेत. आता उजवीकडे काही पाण्याची टाकी वगैरे आहेत. देवस्थान आहे ती बघूया. उजवीकडे जातोय. उजवीकडे थोडं पुढे आल्याच इथे एक टाकं लागते बुजलेले पाण्याचं. पुढे तिथे देवस्थान आहे. अजून काही पाण्याची टाकी आहेत पुढे. टाक्याच्या पुढेच वर एक देवस्थान आहे. कसलं आहे ते काही कळत नाही, पण एक देवस्थान आहे इथे. हां आहे, टाक्या आहेत. नाही टाक्या आहेत पुढे. तिथे वरती देवस्थान होतं. तिथून ही जरा अवघड घसाऱ्याची चढाई उतरून आल्यावर तिथे उतरून तिथे हे काही टाक्यांचा समूह दिसतोय. हे इथे काही कपडे दिसत असतील ठेवलेले आणि तिथे टाका आहे. तर इथे ची दंतकथा अशी आहे की गाववाले कुठल्याही आजारातून, मोठ्या आजारातून बरे झाले का इथे येऊन आंघोळ करतात आणि जे घालून आलेले कपडे आहेत ते इथेच काढून ठेवतात आणि नवीन कपडे घालून खाली जातात. इथे ते आंघोळ करतात. ते बनवून त्यांचे कपडे तिथे पडलेले दिसत आहेत. आणि इथे वरती पण एक टाकं होतं. हा काहीतरी एक 4-5 टाकांचा समूह दिसतोय. म्हणजे यांची रचना अशी आहे की वरच्या टाक्यातलं पाणी भरलं, खालती जाऊन सांगतो मी, ते खालती जाऊन समजेल तुम्हाला तिकडे. हे बघा इथे कपडे सगळे गावकऱ्यांना टाकून दिलेले आहेत. आणि हे सगळ्या टाक्यांची रचना, जे वरच्या यांची रचना अशी की वरच्या टाक्यातलं तिथे वरती टाका आहे. त्या टाक्यात पाणी ओव्हरफ्लो झालं का खालच्या टाक्यात येईल, खालच्या टाक्यात जमा होईल. जर खालच्या टाक्यात भरलं का त्याच्या खालती, ते भरलं का त्याच्या खालती, ते हे भरलं का त्याच्या खालती, अशी सगळी टाक्यांची रचना इथे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, एक 10च्या आसपास, 9 ते 10च्या आसपास टाकी आहे ती सगळी. आणि तिथे एक देवस्थान आहे. पहिल्या टाक्यात अजूनही पाणी आहे आणि तिकडच्या एका टाक्यात पाणी होतं. बाकीची सगळी टाकी बुजलेली आहेत. आणि हे इथे देवस्थान आहे शंकराचं आहे. शंकराची पिंडी आणि आता बसवलेली आहे. आणि नंदी. हा असला किल्ल्यावरनं दिसणारा अफाट परिसर. तर असला किल्ल्यावर जास्त काही अवशेष नाही आहेत. पाण्याची टाकी, थोडेफार घरांचे जोतांचे अवशेष, 2-3 देवस्थानं, पायऱ्या, एवढेच अवशेष आहेत. असला किल्ला फिरायला अर्धा तास पुरेसा होतो. अर्ध्या तासात असला किल्ला फिरून होतो. आता आमचा किल्ला सगळा संपूर्ण ऑलमोस्ट बघून झाला आहे. आता आम्ही उतरायला सुरुवात करणार आहोत. ज्याच आलेल्याच वाटेने उतरणार आहोत आणि उतरून मग खाली दगड पिंपरीची जी खिंड होती तिथे गाडी लावली आहे. तिथून मग परत आता बघू. आता वाजलेत, किती वाजलेले? 3 वाजले असतील. 2:30 वाजलेत. 2:30 पावणे 3 झालेत. तर आता हातगड झाला तर आज हातगड पण करणार आहोत आणि मग उद्या मोहनदरा करून परतीचा प्रवास. तर आता वाजलेत जवळपास 4:30. आता आम्ही अचला किल्ला करून खाली जिथे गाडी पार्क केली होती रस्त्यावर तिथे आलो आहे. आणि आता ट्राय करायचं आहे हातगड. आजच हातगडच्या दरवाजापर्यंत गाडी जाते, म्हणून हातगड आजच ट्राय करायचं आहे आणि मग उद्या मोहनदरा करून परतीचा प्रवास, असा प्लॅन आहे. बघूया कसं जमतंय.